नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात मुंबईच्या बातमीने. मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. 3 आणि 4 जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस होईल असं भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर भारतातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. भुसावळ जिल्ह्यातील सिंचन बिगर सिंचनाकरिता महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाचे 32 दरवाजे सकाळी 7ला अर्धा मीटरने उघडण्यात आले. जिल्ह्यासह मध्य प्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी, पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत असून नदी परिसरात पाऊस सुरूच असल्याने पाण्याची आवकही वाढते. दरम्यान सद्यस्थितीत धरणाची जलपातळी 209.910 मीटर आहे. कोरोना संकटात सोन्याचे भाव गगनाला भिडले. सोन्याचा दर 50,280 रुपयांवरती जाऊन पोहोचलाय. जीएसटीसह सोन्याचा एका तोळ्यासाठी 51,780 रुपये त्याला मोजावे लागणार आहेत. देशात पहिल्यांदाच सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. देशात सोन्याचे दर 50,000च्या पुढे गेले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि अन्य संबंधित यंत्रणांचे टास्क नियुक्त केले जाणार आहेत. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी हा निर्णय घेतला. भाजप आमदार आशिष शेलार यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला ट्विटरवरून सल्ला दिला आहे. मंडळाची 87 वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय करून दिली जाऊ शकते. शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो. याचा आदर्श निर्माण करण्याची हीच ती वेळ, असं शेलार यांनी म्हटलं. आणि यावरून हे स्पष्ट आहे की शिवसेनेला शेलार यांनी टोला लगावला. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून भक्तांना दर्शन घेऊ द्या. गणेश भक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. राज्यात 5,000हून अधिक रुग्णांची नव्यानं भर पडली. दिवसभरात राज्यात 5,537 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झालेली आहे. तर दिवसभरात 198 जणांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 2,243 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मुंबई महानगर क्षेत्रातील बऱ्याच भागांमध्ये आज किंवा उद्यापासून पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. यामध्ये नवी मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्हा, पनवेल, उरण, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये लॉकडाऊन लागू होणार आहे. नवी मुंबई एपीएमसी आणि नवी मुंबई औद्योगिक क्षेत्राला मात्र यामधून वगळण्यात आले. दरम्यान सध्या ठाण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8,198 इतकी आहे. तर तिकडे मुंबईतही अनलॉकच्या टप्प्यात सुद्धा बुधवारी मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली. नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि ठाण्यात टाळेबंदी फक्त औषध आणि दुधाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जमावबंदी लागू करण्यात आली. आज मध्यरात्रीपासून मुंबईत ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 15 जुलैपासून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई शहरातील लोकसंख्या अधिक आहे. एकाला एक घर लागून घर आहेत. संसर्ग वाढू शकतो म्हणून 2 किलोमीटरचे निर्बंध घातल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. पुढील धोका टाळण्यासाठी निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईकरांसाठी 2 किलोमीटर वाहतुकीवर निर्बंधाच्या सरकारच्या निर्णयावर काँग्रेसनं टीका केली होती. त्यानंतर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही वाहतुकीच्या निर्बंधांमुळे लोकांना त्रास होत असल्याचं मान्य केलंय. नितीन राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. त्यालाही टोपे यांनी उत्तर दिलंय. आरोप करून वेगळं वातावरण निर्माण करू नका, असा सल्ला त्यांनी राऊतांना दिला. मुंबईतल्या गोरेगाव नेस्को कोरोना सेंटरच्या बांधकामावरून भाजपनं प्रश्न उपस्थित केला आहे. रोमेल बिल्डरला रुग्णालय बांधकामाचा अनुभव नसताना कोरोना सेंटर बांधण्याचं काम का दिलं, असा सवाल आमदार अमित साटम यांनी पालिकेला विचारला आहे. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता 10 कोटींचं कंत्राट कसं दिलं, हा सवाल करण्यात आला. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 100% उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 16 मार्चपासून बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती थांबवण्यात आली होती. मात्र आता बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी लावावी लागणार आहे. सुरक्षेसाठी बायोमेट्रिक मशीनच्या शेजारी सॅनिटायझर ठेवलं जाणार आहे. 1 तास विलंबानं हजेरी लावण्याची मुभा देण्यात आली. मात्र कामाचे पूर्ण तास भरावे लागणार आहे. रुग्णवाहिकांच्या अवाजवी दर आकारणीतून सर्वसामान्यांची सुटका होणार आहे. कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी खासगी रुग्णवाहिका वाहनं सरकार ताब्यात घेणार आहे. राज्य शासनानं यासंबंधीचा निर्णय जाहीर केला.
मुंबईच्या मुलुंड भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। ठाण्यातून मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। ठाण्यामध्ये लॉकडाऊन लागू झाला आणि त्यामुळे आनंदनगर टोलनाक्यावर पोलीस तपासणी वाढवण्यात आली आहे। कालचा दिवस वगळला तर दररोज या जागी मोठी वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे ठाण्यातून मुंबईला जाणं महाकटीक होऊन बसलं। नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर हाय टेन्शन रोडवर 27 तारखेला चित्रपटात शोभेल अशी तलवारबाजी झाली। याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। ही मारामारी सोडवायला एक जण गेला होता आणि त्यानंतर तिथेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकत्र येऊन त्यांनी तलवारीने वार केले। या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे। मीरा भाईंदरमध्ये आता 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे। यावेळी मीरा भाईंदरमध्ये कडकडीत बंद पाहायला मिळाला। मीरा भाईंदर शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते। आतापर्यंत 3,326 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे। 153 रुग्णांचा बळी गेलाय। 2 दिवसांपूर्वी अपक्ष आमदार गीता जैन यांना कोरोनाची लक्षणे जाणू लागली होती, त्यामुळे त्यांनी स्वतःची तपासणी करून घेतली। त्यात त्यांचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे त्यांनी स्वतःला घरीच अलगीकरण करून घेतलेलं आहे। नवी मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी संपूर्ण शहरात लॉकडाऊन घोषित केला आहे। उद्या मध्यरात्रीपासून पुढील 10 दिवस हा लॉकडाऊन असणार आहे। अत्यावश्यक सेवा, MIDC आणि APMC बाजारपेठ मात्र या लॉकडाऊनमध्ये सुरू राहणार आहे। मुंबई आणि उपनगरांना भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा आणि अन्नधान्य नवी मुंबईतील APMC बाजारपेठेतून पुरवठा केला जातो। शुक्रवारपासून नवी मुंबई सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये APMC बाजारपेठेला वगळल्याने मुंबई आणि उपनगरांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होणार आहे। नवी मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाच्या संसर्गामध्ये सर्वात जास्त फटका ज्येष्ठ नागरिकांना बसतोय। अनेक आजारांनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा बळी जातोय। ज्येष्ठ नागरिकांचा वाढता मृत्यूचा स्तर रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने नव्याने 200 व्हेंटिलेटर बेड तयार करण्यास सुरुवात केली, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना योग्य वेळी उपचार मिळण्यास मदत होईल असा विश्वास महापालिकेला वाटतोय। नवी मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला। आता यापुढे कोरोनासोबतच शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या इतर आजारांचा म्हणजेच ब्लड प्रेशर, शुगर यासारख्या आजारांवर घरोघरी जाऊन उपचार केले जाणार आहेत। वेळीच इतर आजारांमुळे कोरोना बळावू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला। ठाण्यात आजपासून पुढील 11 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे। ठाण्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे। वागळे इस्टेट, आनंदनगर, कोळीवाडा अशा विविध ठिकाणी लोकांची गर्दी होत असते आणि याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। जांभळी नाका भाजी मार्केट आज 11 वाजेपर्यंत सुरू होतं। कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाला गैरहजर राहणाऱ्या 76 शिक्षकांवर पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कारवाई केली। शहरातील सर्वेक्षणासाठी 323 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती। यापैकी 221 शिक्षकांनी आजारपण आणि 55 वर्षांवरील असल्याचं सांगत गैरहजर राहिले। यावरून ही गंभीर बाब म्हणजे उर्वरित 103 शिक्षकांपैकी 76 शिक्षक हे विना परवानगी गैरहजर राहिल्याने कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे। उल्हासनगर शहरात आजपासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलाय। शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करून साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। या दरम्यान शहरातील सर्व दुकानं बंद राहणार आहेत, तर भाजी त्याचबरोबर दूध घरपोच मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर मेडिकल रुग्णालय सुरू राहणार आहेत। उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांचा आकडा 1982 वर गेला। दिवसेंदिवस शहरातील परिस्थिती गंभीर होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज दुसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झालेली आहे। आजपासून 12 जुलै असा 10 दिवसांचा लॉकडाऊन जो आहे तो असणार आहे। मात्र डोंबिवलीत सकाळच्या वेळी लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे। फडके रोड, टिळक रोड, सावरकर रोड, गोग्रासवाडी या परिसरात काही नागरिक फिरताना दिसले, तर भाजी विक्रेते यांना घरपोच सेवा द्यायचे आदेश असतानाही ते भाजीवर रस्त्यावरती विकताना दिसत होते। मात्र इतर दुकानं बंद आहेत। KDMCत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नागरिकांनी किराणा आणि अन्य वस्तू खरेदीसाठी लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धाव घेतली होती। या भागात पुढील 15 दिवस लॉकडाऊन असल्याने लोकांनी आता खरेदीसाठी गर्दी केली होती। लॉकडाऊनमध्ये आता अत्यावश्यक वस्तूंसाठी लोकांना बाहेर फिरावं लागू नये याकरता खरेदी करता मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। अमरनाथ शहरात पुन्हा 6 दिवसांचं लॉकडाऊन सुरू झालंय। शहरात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलाय। 6 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे। याआधी 23 जून ते 30 जूनपर्यंत इथे लॉकडाऊन होता, मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही।
नाशिकमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. आणखी 185 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दोघांचा मृत्यू झाला. वाढत्या कोरोनाग्रस्तांमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. शिर्डीतल्या साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव यंदा साध्या पद्धतीने होणार आहे. येत्या 4 ते 6 जुलै दरम्यान हा उत्सव होणार आहे आणि यावेळी उत्सवाच्या मुख्य दिवशी 5 जुलैला रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. सोबतच धार्मिक विधीही पारंपरिक पद्धतीने समाधी मंदिरात साजरे होणार आहेत. तसंच रथ आणि पालखी मिरवणूक ही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. महावितरणमधल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरता पुण्यात अनोखं आंदोलन केलं. 7,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत आंदोलन केलं. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयासमोर आंदोलन केलं. पुणे महापालिका हद्दीतील कोरोना प्रतिबंधित अर्थात मायक्रोझोन क्षेत्रांची फेररचना जाहीर झाली आहे. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत नवे आदेश काढलेले आहेत. पुण्यात आता 109 कोरोना प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यापूर्वी ही संख्या 74 इतकी होती. गेल्या 15 दिवसात पुण्यातील मायक्रोझोनची संख्या 35ने वाढली. पुणे पालिकेने कोरोनाच्या काळात दाखवलेल्या बेपर्वाईची धक्कादायक माहिती समोर आली. तब्बल 1.5 महिन्यांपासून पुणे क्रेडाईनं दिलेले 10 व्हेंटिलेटर्स वापराअभावी पडून आहेत. बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईनं दिलेले 10 व्हेंटिलेटर दळवी रुग्णालयात बसवण्यात आलेत, मात्र त्याचा वापरच केला जात नाही. आणि ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. स्पीड न्यूजमध्ये आपण जाणून घेणार आहोत इतरही बातम्या. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 6 लाखांचा टप्पा पार केलेला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 6,04,641 वर गेली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनाच्या 19,148 नवे रुग्णांची नोंद झालेली आहे. 3,59,860 जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत 17,834 जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 59.51% गेला. देशातील कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे 6 लाखांवर गेली. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ही 90,000च्या जवळ गेली. अशा स्थितीत दिल्लीला लागून असलेल्या हरियाणामध्ये राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. येत्या 27 तारखेपासून शाळा सुरू करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण संचालनालयाने दिले. देशात कोरोनाच्या रुग्णांची 1 लाख संख्या होण्यासाठी 64 दिवस लागले होते. 3 जूनला कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांवर होती. कोरोना रुग्णांची 3 लाख संख्या होण्यासाठी फक्त 10 दिवस लागले, तर 4 लाख होण्यासाठी 8 दिवस लागले. आणि त्यानंतर आता गेल्या 5 दिवसांपासून कोरोनाचे 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. दिल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. केजरीवाल सरकारने 1,40,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत, तर सीसीटीव्ही कॅमेरे चिनी बनावटीचे असल्यामुळे हा वाद निर्माण झाला आणि त्यामुळे त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे केजरीवाल सरकारची चांगलीच अडचण झाली आहे. रेल्वेने खासगीकरणाच्या दिशेनं पहिलं मोठं पाऊल टाकलेलं आहे. रेल्वेने खासगी उद्योजकांना 109 मार्गांवर प्रवासी गाड्या चालवण्यासाठी निविदा देण्यास सांगितलेलं आहे. खासगी उद्योजकांना यासाठी 30,000 कोटी गुंतवावे लागणार आहेत. प्रथमच खासगी उद्योजकांना रेल्वेमध्ये प्रवासी गाड्या चालवण्याचं आमंत्रण देण्यात आलं. भारताने स्वदेशीचा नारा दिल्यानंतर रेल्वेचे गुणवत्तापूर्ण रेल्वे रुळही देशातच मिळणार आहेत. भारताला सध्या या रेल्वे रुळांसाठी परदेशात विशेषतः युरोपियन बाजारपेठेवर अवलंबून राहावं लागतं. आता स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाने भिलाई स्टील प्लांटमध्ये रेल्वे रुळांची निर्मिती सुरू केली आणि या प्रकारच्या रुळांची माहिती पहिली रवानगी जी 30 जून ते 2020 रोजी भिलाईमधून करण्यात आली. दिल्लीतील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. जून महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 60,000वर जाईल असा अंदाज होता, पण वास्तविक हा आकडा 26,000 इतका आहे आणि त्यामुळे रुग्णसंख्येतील वाढीचा दर कमी करण्यात आम्ही यशस्वी झालोय असं केजरीवाल म्हणाले. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.